हाय, हॅलो, नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी जोशना तुमचं आजच्या या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर आज सकाळी-सकाळी पराठे करत होती. थोडीशी अशी मेथी जी होती ती उरलेली होती. थोडीशीच होती एकदम जी की त्याची जास्त भाजीही झाली नसती आणि रात्री किंवा इतर वेळेला करायचं ठरवलं असतं तर त्याचे जास्त पराठेही झाले नसते. तर मला एक फक्त 4-5 पराठे होतील एवढंच बनवायचं होतं. कारण असं, की आदल्या दिवशी रात्री ना मी खिचडी बनवली होती आणि ती खिचडी शिल्लक होती. म्हणजे बऱ्यापैकी उरलेली होती आणि तुम्हाला तर माहितीच असेल, की नाश्ता वगैरे आम्ही करत नाही. तर ती असं नाश्ता वगैरे जर केला असता ना, म्हणजे सुट्टीच्या दिवशी करतो, असं काही नाही. सुट्टीच्या दिवशी नाश्ता वगैरे होतो, पण इतर दिवशी होत नाही. कारण लवकर स्वयंपाक होतो. तर खिचडी उरलेली होती आणि आज सकाळी रोनितला टिफिनला ना ढोकळा बनवून दिला होता मी. त्याला ढोकळा दिला होता, तर तो ढोकळा सुद्धा शिल्लक होता. म्हणजे त्याला बाकीचा दिला आणि बाकीचा शिल्लक होता. तर ढोकळाही होता, खिचडीही होती आणि असं झालं, की खिचडी आणि ढोकळा नुसता राहू दिला असता, तर त्याच्यानं तेवढं झालंही नसतं. कमी पडलं असतं आणि तसं नुसतं दिलं असतं, तर मग अहोंचं मनही भरलं नसतं. म्हणून मग सकाळी-सकाळी इथे पराठे करायचे ठरवले. मेथी होती थोडीशी, तर त्याचे म्हटलं पराठे करावे. तर पराठे बनवले होते. ढोकळा गरम करायला फोडणी वगैरे दिला होता आणि गरम करायला कढईत परतायला ठेवला होता आणि खिचडी बाजूला ठेवलेली होती. म्हणजे ढोकळा झाला की लगेच ती खिचडी तिथं लगेच गरम पण करून घेईल आणि इकडे तोपर्यंत पराठ्यांचं जे कणिक होतं तेही मळून झालं होतं. तर ढोकळ्याला ना छान असं परतून वगैरे घेतलं. त्याला छान अशी फोडणी वगैरे दिली आणि गरम करून घेतला. कारण गार अजिबात सकाळी टिफिनला बनवलं होतं तर तेव्हाचं होतं, तर ते गार झालं होतं म्हणून फोडणी देऊन छान गरम करून घेतलं आणि खिचडी छान तेल टाकून अशी परतून घेतली. छान लागते. जी रात्रीची जी उरलेली खिचडी असते ना, तर रात्रीपेक्षा ना सकाळी खायला ती जास्त छान लागते. म्हणजे खानदेशी लोकांना हे जास्त माहिती असेल, की रात्रीची खिचडी सकाळी जी खाण्यात जी मजा असते ना, ती कोणत्याच नाश्त्यामध्ये नसेल, कदाचित पोह्यांमध्ये पण नसेल असं. तर खिचडी परतून घेतली आणि आता मोजून 5च गोळे झाले होते आणि त्यात पण एक-एकच पराठा आम्ही खाणार होतो. तर मग 3 पराठे बनवून घेतले आणि बाकीचं कणिक तसंच शिल्लक ठेवलं, जेणेकरून रोणीत येईल तर त्यावेळेला त्याला गरम-गरम करून देईल. कारण पराठे पण गार झाल्यानंतर अजिबात छान लागत नाही. गरम-गरम जेव्हा उतरतो तव्यावरनं तर खाल्लं तर छान लागतं. म्हणून मग मी कणिक तसंच ठेवलं आणि बाकीचे रोणीसाठी गरम-गरम करून देईल आणि आता फक्त आमच्यापुरता करून घेत होते. तेल टाकून छान असा पराठा जो होता तो मस्त छान भाजून घेतला आणि गरम-गरम लगेच अहोंना खायला दिला. जेणेकरून गरम-गरम असलं की छान लागतं आणि त्यांना ऑफिसलाही जायचं असतं. तर मग मी आधी त्यांनाच बसवते जेवायला. कधी-कधी आम्ही सोबतही बसतो, असं काही नाही. पण आज वेळ होता तर म्हटलं तुम्ही आधी जेवून घ्या. गरम-गरम खाल्लं तरच छान लागेल. तर त्यांचा ताट जो आहे तो तयार केला होता आणि या पराठ्यांबरोबर ना आमच्याकडे नेहमी शेंगदाण्याची तिळीची जी चटणी असते लाल, ती आम्ही तयार करून ठेवतो. लाल तिखट हे माझ्या डब्यामध्ये नेहमी असतं. पराठे वगैरे केलं किंवा भाजीसोबत म्हणा कधीतरी, तर ही चटणी जी असते ना, तीळ, शेंगदाणे आणि लसूण अ, असं मिक्स करून ही चटणी जी आहे ती बनवून ठेवलेली असते. तर ती चटणी, त्यावर तेल, असा आजचा जो होता तो आमचा लंच होता. खरं तर ही डिनरची आहे, रात्रीचं जेवण आहे, पण ऑप्शन नाही आता करणार काय. खिचडी होती, ढोकळा होता, म्हणून मग पराठा केला. तर स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे करून घेतलं. जेवण वगैरे करून अहो गेले होते ऑफिसला आणि त्यानंतर इथं मी बसले होते स्टिचिंग करायला. बरेच दिवस झाले स्टिचिंगचं काम असं अर्धं राहतंय, म्हणजे होत नाहीये. तर आज म्हटलं वेळ आहे. रोनी शाळेत गेला, अहो पण शाळेत गेला आणि सगळं काम जे होतं ते सगळं आवरून झालेलं आहे. आता वेळही आहे, तर म्हटलं चला आज स्टिचिंग करून घेते. ब्लाउज जे आहे ते शिवून घेते. टीव्ही लावली आणि टीव्ही बघता-बघता माझं काम जे आहे ते सुरू आहे. कारण रोनित घरात आला ना, तर हे असं करता येत नाही. कारण तो काय करतो, जे ब्लाउजचे कटिंगचे तुकडे असतात ना, ते
ते त्याला खेळायला आवडतात. आता खेळायला काहीही वस्तू लागत नाही. काहीही सापडलं तर त्याबरोबर खेळायचं. मग ते स्टिचिंगचं टेप असो, मोजपट्टी असो, असं काहीही चॉक असो, पेन असो, कागद असो, काहीही त्याला खेळायला लागतं. तर ते पूर्ण घरभर पसरवतो आणि मग ते आवरायला जे जड जातं ना, ते फार जातं. म्हणून मग मी तो येण्याच्या आधी म्हटलं पटकन करून घेऊ, जेणेकरून झाडून वगैरे ते भरून ठेवलं ना, तर तो खेळायला घेणार नाही. कारण याचे जे सगळे तुकडे असतात ना, तो एकमेकांना बांधतो आणि ते पूर्ण घरभर पसरवतो. तर ब्लाउज शिवत होती, ब्लाउज राहिलं होतं. बरेच दिवस झाले मशीनचं काम पण असं मध्येच करते, मध्येच बंद राहतंय. आता बाहेरचं सध्या बंद केलंय. सर्दीमुळेच बंद केलंय. त्रास होत होता म्हणून. तर ते बंद केलंय. फक्त घरातले किंवा बहिणीचे, वहिनीचे, माझे असंच इतकं एवढंच स्टिचिंग आता करते आणि पिको फॉल एवढंच करायला घेणार आहे आता. पिको फॉलला फार जास्त काही वाटत नाही. त्याचं कटिंग वगैरे एवढं काय नसतं म्हणून. तर ते तेवढं करणार. तर ब्लाऊज जे होतं ना, शिवून झालं होतं. ब्लाऊज कटिंग, स्टिचिंग वगैरे करून झालं होतं माझं आणि त्यानंतर ना अ, हे जे आहे कॅन-कॅन आहे, जे की घागऱ्याच्या खाली जे लावतो आपण, तर ते आहे आणि माझ्याकडे ना एक मी साडीचा तयार केला आहे घागरा, तोही मी पुढे दाखवेल. माझ्याकडे एक साडी होती आणि त्यापासून ना मी घागरा बनवलाय. तर तो घागरा त्या घागऱ्याला ना मी खाली कॅन-कॅन वगैरे लावलं नाही. कारण असं, की त्यावर खाली लावलं की होतं असं, की तो तेवढ्यापुरताच राहतो. म्हणजे त्याला लावलं की मग ते तेवढंच. म्हणून मग मी एक सेपरेट तयार करून घेत होती. कॅन-कॅनचं परकर म्हणा किंवा लेहेंग्याच्या खाली घालण्यासाठी सेपरेट असं बनवून घेत होती. जेणेकरून जर मी आता अगेन जर पुढे कधी लेहेंगा स्टिच वगैरे केलाच, तर हाच एकच जे आहे ते आपण सगळ्या याच्या खाली वापरू शकतो, घालू शकतो. सेपरेट प्रत्येकाला असं वेगळं कॅन-कॅन लावायची गरज पडणार नाही. म्हणून मग मी इथे जे होतं ना सेपरेट आणि मी असं त्याला ना एक कापड वगैरे पण आणलं नव्हतं. माझ्याकडे घरात एक परकर होता क्रीम कलरचा आणि त्याच परकरला मी हे जे कॅन-कॅन होतं ना, ते लावलं होतं. जेणेकरून अ, होऊन जाईल. म्हणजे हेच त्या लेहेंगाच्या खाली घालायला मला कामात येईल प्रत्येक याच्यामध्ये. आणि हे शिवता-शिवता हे तयार करता-करता जे कॅन-कॅन होतं ना, ते एवढं हाताला लागत होतं माझ्या इकडनं तिकडं करण्यात आणि ते प्लेट्स वगैरे टाकण्यात. तर ते दोन्ही हातांना माझे ना त्याचे ओरफडे लागत होते. असं आग व्हायला लागले होते नंतर जेव्हा शिवून झालं ना, त्यानंतर खूप हात आग मारत होते. कारण त्याचे साइडचे जे एजेस आहेत, करपे आहेत ना, ते खूप जास्त शार्प होते. असं एका हार्ड वस्तूसारखं होतं. म्हणजे जाडी होती ती आणि कडक असल्यामुळे ना, ती अशी पटकन फोल्ड पण होत नव्हती. त्याला फार वेळ लागत होता फोल्ड वगैरे व्हायला. त्यामुळे त्या हाताला खूप लागत होतं आणि फायनली माझं जे आहे ते तयार करून झालं होतं. हे असं झालं होतं, की ते सारखं वरच्या साइडला दुमडत होतं, ज्यावेळेला मी ते तयार केलं त्यावेळेला. पण नंतर त्याला इस्त्री करून आणि थोडंसं दाब देऊन ठेवला, तर ते एकदम व्यवस्थित झालं होतं. सुरुवातीला होतं असं, की ते फार कडक असल्यामुळे ना सारखं वरच्या साइडलाच फोल्ड होत होतं. असं पसरत नव्हतं छान. पण नंतर जेव्हा मी त्याला व्यवस्थित इस्त्री वगैरे करून ठेवलं, तर ते एकदम व्यवस्थित झालं होतं. आणि छान असा माझा जो कॅन-कॅनचा लेहेंगा होता, लेहेंगा खाली घालायचं होतं परकर, तो एकदम छान असा तयार झाला होता. आणि त्यानंतर सगळं आवरून वगैरे घेतलं. सगळं आवरून झालं होतं. लेहेंगा वगैरे आणि रोनित पण शाळेतनं आलेला होता. तर त्यालाही छान असे पराठे वगैरे करून दिले गरम-गरम. तो जेवत होता तोपर्यंत म्हटलं इथे शेंगदाणे जे आहे ना, ते भाजून घेऊया. तुम्हाला माहितीच असेल, की मी दरवेळेस जेव्हा पण किराणामध्ये शेंगदाणे आणते, त्यावेळेला नेहमी ते शेंगदाणे मी भाजूनच ठेवत असते. कारण ते नंतर ना थोड्या दिवस जर कारण आपण महिनाभर ते वापरतो आणि नंतर ना हळू जर जास्तच राहिले, तर मग ते असे कळवट लागायला सुरुवात होते, बुरं लागतं त्याला. म्हणून मग मी नेहमी भाजून ठेवते, म्हणजे ते खराब वगैरे असं होत नाही. तर दरवेळेस मी त्याला कढईमध्ये किंवा तव्यावर असं परतून घेते. यावेळेला तवा माझा भरलेलाच होता, उष्टा होता म्हणून मग मी कारण शेंगदाणे आपल्याला उपवासाला लागत असतात आणि आता महाशिवरात्री येतीये, तर मग म्हटलं चला अ, शेंगदाणे जे आहेत ते भाजून घेऊया. तर यावेळेला ना एअर फ्रायरमध्ये फर्स्ट टाईम मी ट्राय करत होती, की कसे होतात असं भाजले जातात की नाही, कसे भाजले जातात.
तर पहिला लॉट मी लावला कारण खूप जास्त होते एकदाच लावू शकत नव्हती म्हणून मग मी पहिला लॉट लावला आणि वरच्या साईडला ना असे लालसर शेंगदाणे झाले होते आणि खालच्या साईडला ना नॉर्मलच दिसत होते. तर मला त्यावेळेला असं वाटलं, की ते शेंगदाणे ना भाजले गेले नाहीयेत, असं कच्चे असतील कारण त्याचा कव्हर जे होतं ना ते होतं तसंच होतं. म्हणून मी अगेन त्याला एअर फ्रायरमध्ये लावलं 1-2 मिनिटासाठी आणि करून घेतलं. मग यावेळेला असं वाटलं, की झालंय, ओके आहे, काढून घेतलं. आणि जेव्हा दुसरा वगैरे लॉट्स वगैरे लावला ना, तर टायमिंग वगैरे व्यवस्थित लावला. लाल वगैरे झाले नव्हते, नॉर्मलच दिसत होते. त्यामुळे मला असं मनामध्ये ना एक हे होतं, की होतंय की नाही, भाजले जाताय की नाही. कारण त्याचा कलर आपण जेव्हा तव्यावर भाजतो ना, तर असे जळाल्यासारखे म्हणजे काळवट असे दिसतात. पण हे जे शेंगदाणे आहेत ना एअर फ्रायरमध्ये अजिबात तसे नव्हते होत. तर एक डाऊट होता मनामध्ये. पण नंतर जेव्हा ते गार झाले आणि खाऊन बघितले ना, त्यानंतर कळलं की शेंगदाणे जरी असे नॉर्मल दिसत असले ना, पण ते आतमध्ये एकदम छान भाजले गेले होते. म्हणजे जसे आपण गॅसवर भाजतो ना, त्यापेक्षा एअर फ्रायरमध्ये एअर फ्रायरमध्ये जास्त छान भाजले गेले होते. एकदम छान असे लागत होते. जसे आपण बाहेरनं विकतचे शेंगदाणे घेतो ना, खारे शेंगदाणे ते कसे असे छान भाजलेले असतात, सेम तसेच हे शेंगदाणे भाजले होते आणि कलरही त्याचा चेंज झाला नव्हता. असे काळे वगैरे पण नव्हते. कलर ॲज इट इज होता आणि आतनंही छान भाजले गेले होते. तर आवडलं मला हे एअर फ्रायरमध्ये आणि लवकर होत होते. म्हणजे वेळ पण फारसा लागत नव्हता. तर शेंगदाणे वगैरे भाजून घेतले आणि जेवण वगैरे पण झालं होतं रोहिणीचं. मी तिकडे करत होती तोपर्यंत त्याचं जेवणही झालं होतं आणि त्यानंतर मग इथे मी त्याला आता क्वेशन आन्सर दिले होते सॉल्व्ह करायला. कारण अगेन त्यांची टेस्ट आहे, टेस्टच आहे, फायनल नाही आहे अजून. बरेच जे असतात ना त्यांच्या चाचणी परीक्षा बऱ्याच होत असतात. जवळ ही आता 7वी चाचणी परीक्षा असेल आणि सोमवारपासून ती त्यांची परीक्षा होती. तर त्याची इथं मी टेस्ट घेत होती. तर त्याला आता मी होतं असं की फर्स्ट आणि सेकंडमध्ये ना तेच टीचर जे असतात ते रीड करून देत असतात आणि आन्सर यांना लिहायला लावतात. म्हणजे त्यांना क्वेशन समजला पाहिजे म्हणून ते बोलून दाखवतात, की काय क्वेशन आहे ते समजावून सांगतात आणि मग त्याचं आन्सर मुलांनी लिहायचं असतं. पण थर्ड नंतर हे असं नसतं. थर्ड नंतर त्यांचंच त्यांना रीड करायचं असतं आणि आन्सर त्यांचंच त्यांना लिहायचं असतं. म्हणून मग मी यावेळेला रोनीतला क्वेशन आन्सर जे होते ते सगळे बोर्डवर लिहून दिले. लकीली बोर्ड आहे. तर त्यावरच आणि बराच मोठा बोर्ड आहे माझ्याकडे म्हणून मग मी बोर्डवरच त्याला क्वेश्चन लिहून दिले आणि आन्सर त्याला त्याचे लिहायला लावले. तर जे होतं ना ते स्वतःचं स्वतः रीड करायचं आणि काय आहे ते विचार करायचा आणि त्यानंतर आन्सर लिहायचा. तर इथे त्याची टेस्ट होती असं म्हणू शकता. तर ई-व्ही-एसचं जे होतं ना ते सांगत होती मी त्याला आणि जे कळत नाही ना त्याबद्दल परत रीड करायचा, विचार करायचा आणि मग त्याचा आन्सर लिहायचं. तर रोहितला ना आन्सर सगळ्यांची येत असतात. पण रीड करता येत नाही आणि होतं असं की घाई झाली किंवा टीचर पुढे, रोनित मागे असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे जे येत असतं ना तेही रोनित सोडून देतो. आणि जास्त करून प्रॉब्लेम होतो असा की स्पेलिंग मिस्टेक खूप होतात. आन्सर माहिती असतं, आन्सर लिहितोही बरोबर, पण स्पेलिंग मिस्टेकमुळे टीचर जे आहे ते रॉंग देत असते. कारण त्यांना स्पेलिंग आल्याच पाहिजे अशा असं पण पद्धतीने आहे. त्याचा अभ्यास जो आहे तो करून घेत होती आणि एक्झाम त्यांची असते, पण प्रिपरेशन जे असतं ते माझं असतं. मला करून घ्यावं लागत असतं त्याचं पूर्ण तयारी वगैरे. म्हणजे आईलाच जास्त अभ्यास करावा लागतो आणि आत्ताच्या मुलांचं ना आत्तापासूनच एवढं हार्ड आहे, की जे आम्ही 7वी-8वीत शिकलो ते त्यांना 1ली-2रीमध्ये आहे. आत्तापासून त्यांना ट्रान्सपोर्ट वगैरे ते सगळं आहे, की ट्रान्सपोर्टला काय-काय असतात, कोणते वेज असतात, ते सगळे 4 टाइप्स ऑफ वेज वगैरे असं सगळं प्रकार त्यांना आहे. त्यामुळे त्याच्या स्पेलिंगा आणि त्याचे क्वेशन आन्सर करून घेणं जास्त गरजेचं होतं. आणि अभ्यास करता काही होणार नाही. रोनीचं असं असतं, की अभ्यासाला बसला, की आम्हाला सू लागते, पाण्याची तहान लागते, नाहीतर मग पायच दुखतो, नाहीतर हातच दुखतो. हे सगळे कार्यक्रम जे असतात ना, ते अभ्यासाच्या वेळेला आमचे होत असतात आणि त्यातच लगेच मार्करची इंक जी होती ती संपली होती. तर परत ते काढण्यात वेळ गेला असता म्हणून वरच्या वरच ती इंक टाकून दिली मार्करची आणि त्याला सांगितलं, की "मी लिहून घे, नंतरून मी आतमधून शाई भरून घेईल."
तर चला अशा पद्धतीने रोणीचा अभ्यास जो आहे तो मी घेते आणि आजचा व्लॉग जो आहे तो इथेच संपवते. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.